नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ता एक राजकीय घडामोड आहे, ब्रेकिंग बातमी आहे. ती म्हणजे राजकारणीमधून डच्चू मिळाल्यावर आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुद्धा एकनाथ खडसे यांना स्थान मिळेल की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, त्याचबरोबर आशिष शेलार आणि संभाजी निलंगेकर पाटील यांचं स्थान जवळपास निश्चित झालेलं आहे. याबद्दल आज देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेटही घेणार आहेत. तर खडसेंचं नक्की काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर आत्ता जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार राज्य कार्यकारिणीमधून डच्चू मिळाल्यावर आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुद्धा एकनाथ खडसेंना स्थान मिळेल की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये. याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत नवी दिल्लीहून आहेत. प्रशांत, आता सगळ्यांचं राज्यामध्ये लक्ष लागलंय देवेंद्र फडणवीस यांची भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी होणारी भेट आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांना आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळणार की नाही याबद्दल असलेली उत्सुकता संपूर्ण राज्याला काय सविस्तर माहिती मिळते? मला खात्यावर बघितलं देवेंद्र फडणवीस जे आहे गेल्या 2 दिवसापासून दिल्लीमध्ये आहे आणि मॅरेथॉन बैठकी घेत आहे. आज देखील त्यांच्या बैठकी सुरू होणार आहे. आज ते पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं राष्ट्रकारणीसाठी आगामी आठवड्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस आणि सोबतच जर बघितलं भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंकजा मुंडे यांचं स्थान बळकट करण्याचा कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. सोबतच आशिष शेलार, विनोद तावडे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच संभाजी निलंगेकर जे आहे यांना देखील एक प्रकारे स्थान मिळेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते. पण महत्व असं म्हणजे जर बघितलं तर माजी जे केंद्रीय गृह राज्यमंत्री जे आहेत हंसराज अहिर यांना देखील या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळेल. कारण की ज्या पद्धतीनं एक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितला तो अहिर समाजाचा एक चेहरा आणि एक अतिशय काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना देखील संधी मिळेल. पण महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांना राज्य कार्यकारिणीत संधी मिळाली नव्हती, पण त्याच धर्तीवर आता राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळते का या संदर्भात जेव्हा आम्ही सूत्रांच्याकडून माहिती आणि राजकीय विश्लेषकांनी जी माहिती दिली आहे की एकनाथ खडसे यांच्या नावावरती अजूनही संभ्रम कायम आहे. कारण की एकनाथ खडसेंना संधी मिळेल अशी चर्चा होती, पण त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या नावावर लक्ष लागलेलं आहे की या भेटीनंतर या नावावर शिक्कामोर्तब होत आहे का आणि या भेटीनंतरच खरं तर आपल्याला हे स्पष्ट होणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी आता आदित्य चोप्रा यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. यशराज बॅनरचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा, प्रोड्युसर आदित्य चोप्रा यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. तर मुंबई पोलिसांनी आदित्य चोप्रा यांची चौकशी केली असल्याचं कळतंय. आदित्य चोप्रा हे यशराज फिल्म्सचे अध्यक्ष आहेत. सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी आता आदित्य चोप्रा यांची जी चौकशी झालेली आहे यामधनं सुद्धा अनेक बाबींचा खुलासा झालेला असणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आशिष सिंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आशिष, आपण पाहतोय सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर अनेक कलाकारांच्या, सेलिब्रिटीजच्या चौकशी झालेली आहे. ज्यांच्या सिनेमात, ज्यांच्या सोबत सुशांत सिंग राजपूतनं काम केलेलं आहे अशा सगळ्यांची चौकशी झाली आणि नुकतीच आदित्य चोप्रा यांची चौकशी झाली. काही माहिती मिळाली आहे का? जी, आदित्य चोपड़ा से कल जो है वो देर शाम बयान दर्ज किया गया है और सबसे अहम बात यह है कि वर्सोवा पुलिस स्टेशन में उनका बयान दर्ज किया गया. उनसे जो है यशराज के कॉन्ट्रैक्ट में रहते हुए सुशांत सिंह राजपूत के हाथ से गई हुई फिल्मों, विवाद को लेकर और साथ ही साथ संजय लीला भंसाली की जो फिल्में थी जो उन्हें ऑफर की गई थी उनको लेकर जो विवाद हुआ था उन सारी चीजों को लेकर पूछताछ की गई. इसके अलावा सुशांत सिंह राजपूत के कॉन्ट्रैक्ट तोड़ने और साथ ही साथ यशराज फिल्म डिवीजन जो है उससे उसमें जो है सुशांत सिंह राजपूत के शानू शर्मा से हुए झगड़े से जुड़ी हुई सारी बातों की पूछताछ की गई है. इसके अलावा सबसे अहम बात यह है कि सुशांत सिंह राजपूत के यशराज से अलग होने के बाद जो नेपोटिज्म की बात उभरकर सामने आई थी उस बारे में भी उनसे पूछताछ की गई है, जिसका उन्होंने बयान दर्ज करवा दिया है. और दर्ज किए गए बयान के आधार पर पुलिस अब आगे की इन्वेस्टिगेशन में जुड़ी हुई है. धन्यवाद आशिष या सविस्तर माहितीसाठी आणि या प्रकरणातले सगळ्या घडामोडी अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. वळूयात आता पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत आता युवा सेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. युवा सेनेनं रीट याचिका दाखल केलेली आहे. अंतिम वर्षांचा परीक्षा जो आहे त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो युवा सेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला आहे. त्यांची भूमिका मांडलेली आहे.
UGCच्या निर्णयाविरोधात युवा सेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. या बातमीविषयी आपण सगळे अपडेट्स घेणार आहोत, पाहणार आहोत. त्यापूर्वी सुशांत सिंग राजपूतची आत्ता सगळ्यात मोठी घडामोड आहे ती आपण पाहतोय, ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी चौकशी केलेली आहे. ती म्हणजे आदित्य चोप्रा यांची. आदित्य चोप्रा यशराज फिल्मचे अध्यक्ष आहेत. मुंबई पोलिसांनी यशराज फिल्मचे अध्यक्ष आदित्य चोप्रा यांची चौकशी केलेली आहे. कारण तर आदित्य चोप्रा यांच्या सिनेमात म्हणजे यशराज बॅनरमध्ये सुशांत सिंग राजपूतचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि जर यशराजमध्ये जर कोणत्या कलाकाराचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत ती व्यक्ती, तो कलाकार, अभिनेत्री असू देत किंवा अभिनेता असू देत, त्यांना इतर कोणत्याही सिनेमामध्ये काम करता येत नाही. आणि त्याचप्रमाणे सुशांत सिंग राजपूतचं सुद्धा यशराज बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं होतं आणि त्याच कॉन्ट्रॅक्टमुळे सुशांतला अनेक सिनेमे जे आहेत ते नाकारावे लागलेले होते. यातून सुद्धा काही नैराश्य आलं होतं का किंवा इतरही सुशांत सिंग बद्दलची काही माहिती पोलिसांना मिळालेली आहे का? या चौकशी दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात. आशिष सिंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आशिष, आपण पाहतोय की यशराज बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट ज्या कलाकारांचं होतं त्यांना इतर कोणत्याही सिनेमात काम करता येत नाही. सेम कॉन्ट्रॅक्ट सुशांत सिंग राजपूतचं सुद्धा यशराज सोबत होतं, कारण यशराज बरोबर त्याने आपला सिनेमा केलेला होता. आणि त्यातून पुढे या चौकशीमध्ये नेमकं काय काय मुद्दे समोर आलेले आहेत? जी, इसमें सबसे पहले मुंबई पुलिस ने जो है वो यशराज फिल्म से जुड़ा हुआ सुशांत सिंह राजपूत का जो कॉन्ट्रैक्ट है वो मंगवाया हुआ था. उस कॉन्ट्रैक्ट को मंगवाने के साथ आशीष सिंह, जो कि उस वक्त प्रोडक्शन हेड थे, उनसे पूछताछ की है. शानू शर्मा, जो कि कास्टिंग डायरेक्टर थी, जिन्होंने यशराज के टेलीविजन फॉर्म में सुशांत सिंह राजपूत का कॉन्ट्रैक्ट करवाया हुआ था, उन सभी से पूछताछ के बाद आखिरकार जब संजय लीला भंसाली से भी पुलिस ने पूछताछ कर ली तो उसके मिले हुए आधार पर जो है आदित्य चोपड़ा से पूछताछ की गई है. आदित्य चोपड़ा से सबसे पहले पूछा गया कि सुशांत सिंह राजपूत की जो यशराज में थी वो एंट्री किस तरह से हुई थी, किसने उन्हें मिलाया था और किस तरह से कॉन्ट्रैक्ट बना हुआ था. 3 फिल्मों का जो कॉन्ट्रैक्ट था उसमें पानी फिल्म क्यों नहीं बन पाई, आखिरकार कौन सा विवाद हुआ था. इसके अलावा संजय लीला भंसाली ने जो दो फिल्में उन्हें ऑफर की थी जब वो यशराज के कॉन्ट्रैक्ट में थे, तो उस दरमियान ऐसी कौन सी चीज हुई जिसके चलते सुशांत सिंह राजपूत उन दोनों ही फिल्मों को नहीं कर पाए थे. इसके अलावा जो सुशांत सिंह राजपूत के साल 2016 में कॉन्ट्रैक्ट खत्म होने के बाद या फिर हट जाने के बाद कहा जाए तो उसके बाद जो नेपोटिज्म की बात उभर कर सामने आई थी, जिसको लेकर सुशांत सिंह राजपूत डिप्रेशन में थे, उन सारे फैक्ट्स को लेकर भी पुलिस ने पूछताछ की है. आशिष, मात्र आपण पाहतोय की सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी या आधी सुद्धा अनेक कलाकारांच्या चौकशा झालेल्या होत्या आणि आजच खरं तर अनिल देशमुख गृहमंत्र्यांचं सुद्धा खरं तर त्यांची माहिती आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा तपास जो आहे तो आता CBIकडे सोपवण्याची गरज नाही. मुंबई पोलीस कार्यरत आहे, मुंबई पोलीस अधिकाधिक तपास करतायत. त्यामुळे एकूणच सविस्तर आता जी चौकशी केली जाते ही सुद्धा अधिक सखोल चौकशी केली जात असणार आहे.